हाय गाईज, तो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जाणार आहे ते एकविरेला. तर आज आमच्या जोडीला आहे अविनाश, जयेश आणि कुमार. मग काय बोलतो कुमार, कसं वाटतंय? हा. तर गाईज आम्ही बाईक राईडने जाणार आहेत. तर आता सध्या साई मंदिरावर आलेलो आहेत आम्ही. तर पहिले साई मंदिराला विजिट करू, आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. ओके. तर गाईज मंदिर एकदम छान आहे. इथे आले का मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. दर्शन केलेलं आहे एक्झॅक्टली आम्ही आणि मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलेलं आहे. तर निघायचा, चला. गाईज आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि सकाळ सकाळचं वातावरण आहे. तर गाईज इथे पक्ष्यांचा एवढा सुंदर आवाज येतो ना, मंदिराच्या चालू एवढा भारी वाटतंय ना, एकदम awesome वाटतंय. असं एवढा शांत वाटतंय ना. मग अविनाश, तुला काय बोलायचे? एकदम मस्त वाटतंय इथं. वाटतं इथंच राहावा. मग आपल्या तिकडे जायचे आईच्या भेटीला. तर गाईज अविनाशला आईच्या भेटीला जायची आतुरता बघा किती झालेली आहे. तर आम्ही निघत आहेत पुढे, मग चला. ओके. तर फायनली आता आम्ही कर्जतला पोहोचलेलो आहेत. अरुण बघा दोन वडा करतो ना. कुमार दामा देतो. कुमार गेलता नाईटला, झोप आली, त्याला झोप आली लई. तर आता आम्ही विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास ला सुरुवात करू. काढ चपला इथे काढा. कुमार, तुला काय बोलायचे मग भावा? मला काय नाही बोलत. काय ते एक डायलॉग बिलॉग मग देवाचं काहीतरी नाव घे. जयेश देवाचं नाव घे रे. आम्ही आलो, तुम्ही नक्की या. अरे बापरे, माय गॉड. काय फोटो बिटो काढायचे काही तर दर्शन घ्या विठ्ठलाच्या मूर्तीचा. आणि आणि काय सध्या आता काही बोलणार नाही मी, कारण की काही शब्दच राहिला नाही बोलायला. मन असं झालं मी कधी इकडे जातो ना, इथं दर्शन घेतो. फायनली आता अरे सॉरी. तर काहीच फायनली आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे विठ्ठलाच्या मूर्तीचा. बघूया का मागामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे. आता आम्ही निघता इथून, म्हणजे चला जातो यार. एक फोटो काढ बघते आपला. तर आधीच एक फोटो काढतो आणि लगेच निघू आम्ही इथं. काय इथं बघा किती कचरा करून ठेवलाय यार. असे येतात ना, बाटल्या बिटल्या इथं फेकून जातात, बघू शकता आपण. असं नाही करायला पाहिजे. याई देवाच्या ठिकाणी आला तर घाण नाही करायला पाहिजे. बघा कशी घाण करून ठेवले, बघा इथं. बघा इथं बिथलेल्या टाकल्यात, इथं बिथलेल्या टाकल्यात बघा. असं करायला नाही पाहिजे देवाच्या ठिकाणी तरी येऊन. बघा एक आणि खाल्लंय नाही तर टाकलंय. डस्टबिन, डस्टबिन असेल वाटतं इथे, त्याच्यात टाकायला पाहिजे त्या इथं. हा काहीतरी बोल ना. आता आपण निघलो इथून तर बोल ना. बोल काहीतरी. पुढे स्टॉप घेऊन जाऊ मी. बोल बोल काहीतरी बोल. कुमार हसतोय, कधी हसलत नाही. गाईज फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा भावाला. तुला त्यात पाहिजे तर गाईज बघू शकता, एक ती गाडी आली तिथे आम्हाला इथं प्रसाद दिलेला आहे. तर तो आता आम्ही खात आहोत. वेट 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 ब्रो. हा, कोणी प्रसाद दिलेला पहिले बघून का? बघून म्हणजे काय आलं आता? देवाचाच प्रसाद आहे ना, देवाचाच प्रसाद आहे ना. देवाचा प्रसाद दिलेला आहे त्यासाठी आम्ही बेफिकीरने खायचा आहे. तर काय पाण्याने तसंच खाल्लेलं आहे. बघू ना. हा बरोबर. हा आलकड, आलकड बघ काय खाता. आलकड आलकड. तर फायनली आता आम्ही निघतो इथून. टाइम झालाय आम्हाला पण 9 वाजलं. एक गाइस देख सकते हो आप. ए बंदो, ए ए गाइस देख सकते हो. तुम्हाला आवाज नाही ऐकत, काय नाही ऐकत. आता चाललंय पुढे. तिकडे बघू शकतो झाडा खात आहे.
कुमार तुला त्याला काही बोलायचे? यो बापरे ओ तेरी जवळ नको जाऊ दे जवळ नको जाऊ मारे बिल गाइस देख सकते हो आप ओ बंदर की औलाद मारेगी हमको बघा इथलं येऊ कसं आहे बघा गाईज हो काय इथं जाऊन बसलाय आणि त्याच्या मागे जयेश पण चाललाय तिकडे तर गाईज मी पण त्या ह्याला जायचा प्रयत्न करतो बघूया मग आले मागची गाडी गाडी बिडी गाईज बघ डायरेक्ट जाणार हा म्हणजे जाणार वा 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 माकडाला भेटून कसा वाटला तुला काय नाही त्याला राग आला कुमारवर त्याच्या ठिकाणी आले वीज बघ कसा आलाय काही बघू शकता वीज हे कुठे ट्रेन लाईन आहे ना ही ट्रेन लाईन ही ट्रेन लाईन येतो पहिले मानाची सतीशंकराची नाही लाख मोलाची आई एकटी आहे काही फायनली आता आम्ही जाणार आहेत मला आतुरता आली आईला भेटायची मी राहू आता अरविंद तू जाऊ आपण पटापट काय चलो काय चला फायनली गाईच पोचलेलो आहेत काही बघू शकता फायनली पोहोचलेले आम्ही इकडेला आणि इथे हेल्मेट लावतात लावायला नाही पाहिजे इथे हेल्मेट कोणी न्यायला चोरून बिरून तर वाट लागेल तर गाईज फायनली आमची बॅग इथंच आम्ही ठेवून गेलतो तर ते तरी आजीने आमची बॅग इथं आणून ठेवली आजी थँक्यू सो मच ती बॅग तुम्ही आणली मी हा बरं आलं तुम्ही आमची बॅग आणून ठेवली हा तिथून आणली जाऊन मी हातगाडी सोडून तर गाईज बघू शकता बॅग फायनल आमची भेटली बरंच काय पण मस्त होते काहीच परत एवढ्या लांब आलो एकविरेला गेलतो कुठं पर्यंत जाऊन आला एकविरा तिथून आलो ते तिथं 4-5 2 पोरी होती तुमचा सारखा 6 पोरं होती हे लोकांना विचारलं कोण सांगितलं का सांगा रे मी तर माझा गाडी तिथं काय काय कुमार काय नाही आजी थोडीशी मदत करतो बस नाही धन्यवाद हा धन्यवाद चल कुमार जाऊ आता तर गाईच बघू शकता मंगळवार आहे मंगळवार गर्दी तर असणारच बारा वाजले गायची बकरीला घातल्या हात जाम गर्दी जवळ
कुमार बाबा थांब ना सॉरी तुम्ही काय जाऊन पहिले दर्शन मग करायचे आपल्याला आमच्या बागड्या मला माशाची आठवण येते ते वरत गर्दी नाही तुम्ही घरी आई माऊलीचा उगो उगो माझ्या आई माऊलीचा दम लागला काय रे लगेच बंद कर बंद कर काय बोला काय काही बघूया की जामा चष्मेतले ते इंटरनेट कुठे चॉईस करता आम्ही पाहिजे फायनली पोचलेलो आहे आईच्या स्वर्गात हजार गर्दी आज भरपूर आहे अरे उन्हात डान्स करायला लागेल हा यो लोकेशन ठेव ना बावेला इथं आहे बावेला पण एक प्रॉपर्टी फायनली पोचलोय आम्ही राजून काय बोलतील आई माऊलीचा उदो उदो काय आलं काय झालं? काम करते यार मला काहीच करते ना ना म्हणून आपली काम करते गर्दी बघ गर्दी बघ हाय हो माऊलीचा आणि तू कोण आहे लेडीजची लाईन तर गाईला आम्ही अजून पाया पडला आम्हाला व्यवस्थित पाया पण भरून नाही दिला पटकन डोका टेकवला आणि लगेच एक सेकंद पण नाही बघून पण नाही दिला लगेच आता भेटेल गाठ गाईज कमेंट करून आलो तर आम्ही दर्शन घेऊन आलो आता आम्ही थोड्या वेळा सुटला स्टार्ट करणार आहे तुम्ही नक्कीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा नक्कीच बघा कुठल्या लोकेशन तर गाईज तो लोकेशन आम्ही घेतो पहिले आम्ही पाणी बिनी मग हा लोकेशन घेतो ह्या लोकेशन मस्त रील शूट करता तर गाईज अर्धा शूट केलेला आहे आम्ही अर्धा बाकी अजून तिथे ट्रेनिंग चालू आहे सध्या बघूया
तर गाईज आमचा फायनली ते शूट पण झालेलं आहे आणि आम्ही दर्शन पण घेतलेलं आहे. तर सगळ्यांना एन्जॉयमेंट झालेली आहे, सगळे मजा केलेली आहे. तर आता आम्ही इथेच पॅकअप करत आहेत आणि पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करेल किंवा नाही करणार ते काय मला माहित नाही, पण बघू. जर मला जमला, मी ड्रायव्हिंग करणार आहे, मला जमला तर मी ब्लॉग कंटिन्यू करेल, नाही तर नाही करणार. गाईज आय माऊलीचा ओके, बाय 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 बाय. चलो फायनली तर फॅन फॉलोइंग पण भेटलेली, ते आमच्या जोडीला फोटो काढले. चलो तर बाय बाय टाटा करते हैं. आणि आपण